मुंबईवरून महाडच्या दिशेने जात असलेली मुंबई मालवण ही शिवशाही बस क्रमांक MS09EM9074 तसेच महाडवरून पेणच्या दिशेने जाणारा सीएनजीने भरलेला आयशर टेम्पो क्रमांक MS43CK4321 या दोघांची माणगाव जवळील कलमजे नदी पुलावर आज सकाळी 8 वाजता जोरदार धडक झाली। या अपघातात शिवशाही एसटी बसमधील दीपाली मोकल वय वर्ष 30 राहणार आमटे, प्रशांत राजशिर्के वय वर्ष 40 राहणार चिपळूण, सुप्रिया मोरे वय वर्ष 55 राहणार विक्रोळी मुंबई, अंकुश मेस्त्री वय वर्ष 54 मालवण, प्रमिला नागवेकर वय वर्ष 59 संगमेश्वर, आर्या मयेकर वय वर्ष 38 संगमेश्वर, आयशा मयेकर वय वर्ष 6, गायत्री मयेकर वय वर्ष 13, अक्षता पिळंकर वय वर्ष 40 राहणार संगमेश्वर, सतीश शेलार वय वर्ष 52 पाचोळ, राजेंद्र शेलार वय वर्ष 43 राहणार पाचोळ, प्रवीण वय वर्ष 37 राहणार नंदुरबार हे 12 प्रवासी हे जखमी झाले आहेत। जखमींना तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। या अपघातात श्याम गावडे वय वर्ष 86 हे देखील बसमधील किरकोळ जखमी प्रवासी होते आणि ते देखील रुग्णालयात जाऊन प्रवाशांना धीर देऊन सांगत होते की तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही। आणि असा धीर देत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला असल्याचं माणगाव पोलिसांनी बोलताना सांगितले। ते राहणार कन्नमवार नगर विक्रोळी येथील रहिवासी होते। अपघातानंतर काही काळ मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती। या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।